हे आपलं इकडं इकडं चाललंय उंबरजला. अहो पण तुम्ही इकडं कसं आणि संग ही माणसं कोणाची? तुम्ही तर म्हणे मोगलाईत गेला होता. गणोजी आपला घोडा पुढं काढत सूर्याजीच्या जवळ गेला. त्यांच्या खांद्यावर थाप मारत बोलला, अरे सूर्याजी, रक्ताची नाती इतकी कच्ची असतात वैर. अधूनमधून व्हायचा भांडण तंटा, पण म्हणून सख्खी बहीण महाराणी असताना मोगलांच्या पदरी कायम जायची हरामखोरी आम्ही कशाला करू रे बाबा? बरं हे घोड्यावरनं लादून कोणाला घेऊन आलाय? हे होय इराणी सौदागर आहेत दोघे. जयनगर बंदराजवळ पकडलं हरामखोरांना. हिऱ्या मानकांचा चोरटा व्यापार करतात. नेतो लाबाडाना आणि करतो हजर शंभूराजांच्या पायाजवळ. गणोजी बोलला, तसं असेल तर थांबू नका. दाजी झटक्यानं व्हा पुढा. दिवसा उजेडी डोंगर उतरून जा. पलीकडं वाट अडचणीची आहे. सूर्याजीचं पथक मागं पडलं. घोडी पुन्हा जोशानं पुढं धावू लागली. बऱ्याच रानवाटा कातरल्या गेल्या. एकदाचा मळेघाट जवळ आला. त्या घाटाच्या चढणीला जशी जनावरं लागली तशी मुकर्रबच्या फौजेला आपल्या बापजाद्यांची याद येऊ लागली. त्याने गणोजीला चिडून विचारले, गणोजी, ही वाट नक्की कुठे जाते? कराडकडे ते झन्नूमकडे? थोडी सबुरी बाळगा खानसाहेब. फक्त याच वाटेने आपण तिन्ही साजेपर्यंत कराडात पोचू शकतो. दुसऱ्या कोणत्याही वाटेने निघालो असतो तर मराठी पथकांनी आम्हा सर्वांना खरंच जन्नममध्ये धाडलं असतं. शिवाजी राजे आणि संभाजीराजे ह्या रानात देव आहेत खानसाहेब. स्वार शिपाई आणि त्यांची दमछाक होऊन गेलेली घोडी पाहून ती धनगराची पोरं मनातून खुदुखुद हसत होती. ही बिकट वाट त्यांच्या रोजच्या पायाखालची होती. त्यामुळे ते वाटाडे बकरीच्या कोकरासारख्या उड्या मारत सर्वात पुढे धावत होते. चढणीला जसा उशीर होऊ लागला तसे गणोजी शिर्क्यांच्या काळजाचे मात्र पाणी पाणी झाले. आपल्या हातून थोडीशी चूक घडली आणि दगाफटका झाला तर आपण मेलोच. हा संभाजीराजे काही आपणाला जिवंत ठेवणार नाही या भीतीने गणोजी पुरता गांगरून गेला होता. दुपार पूर्णतः टळली. सायंकाळचा वारा सुटला. निम्म आभाळ ओलांडून सूर्य पश्चिमेकडे झुकला तरी पायाखालची वाट सरत नव्हती. पूर्णतः दमून भागून अति कष्टाने आंबून गेलेले मोगलांचे स्वार हैराण झाले. त्यांच्या जळक्या नजरा गणोजीला खाऊकी गिळू करू लागल्या. मुकर्रब सुद्धा त्यांच्याकडे काहीसा बावऱ्या संशय नजरेने बघू लागला. कोणाच्या हुकमाची वाट न बघता मध्येच घोड्यांनी बसकन मारली. दमलेल्या सैनिकांनी जमिनीवरच अंग टाकले. भिस्ती पाण्याने भरलेल्या कातड्याच्या पिशव्या पथकातून फिरवू लागले. त्या संधीचा फायदा घेऊन गणोजीने मुकर्रब खानाला एका झाडाच्या बुंद्याआड बाजूला ओढले. तो हात जोडून खानाला विनंती करू लागला, सरकार, कशालाही फुकटची बिलामत जित्ती ठेवता? उगाच दगाफटका व्हायचा. ऐका, नका जोखीम घेऊ. तो क्या करना चाहते हो? सरळ संभाजीराजांची आणि त्या कलुशाची आपण इथंच मुंडी कापू. ती सहज पळवत नेऊन पाचशाला पेश करू. नाही, ये मुमकिन नाही. मुकर्रब गरजला. संभाजीराजाला जित्ता पकडून द्यायचा विडा मी पाचशाजवळ उचललाय. खानसाहेब जिंदा काय आणि मुर्दा काय, कामाशी मतलब. वैतागून गणोजी सांगत होता, नाही गणोजी, गेल्या 8 वर्षात 5 लाखाची फौज जिथे थकली होती तिथे मुकर्रब खान नावाच्या दख्खणी मुसलमान सरदाराने कामगिरी फत्ते केली. माझा आलम दुनियेत कितना बडा नाम होगा. बादशाह तर खुशीने पागल होईल. पायाखालची विषारी वाट संपत आली. मळेघाटाच्या माथ्यावर मराठ्यांचं गस्ती पहाराचं शेवटचं ठाणं आहे याची पूर्ण कल्पना कविराजांना नव्हती. तोंडात लांब लचक धडप्याच्या सापत्या बांधल्या गेल्या होत्या, पण मगापासून कविराजांच्या दातांनाच बुद्धी फुटली होती. हळूहळू उंदरासारखे त्यांनी तोंडात बांधलेले फडके कुरतडायला सुरुवात केली होती. घाटावरचे ठाणे जवळ येऊ लागले. वरच्या माथ्यावरच्या शिपायांचे आवाज कानावर येऊ लागले. तसा कडसारीने दबकत वर जाणारा मुकर्रब खान घाबरला. त्याने गणोजीकडे पाहिले. गणोजीने आपण स्वस्थ राहा असा डोळ्याने इशारा केला. आता एकदा घाट माता संपला की 2-2.5 तासात कराड येईल. कराडला मोगलांचा 15,000 सैनिकांचा तळ होता. इथूनच पुढे मोगलाई सुरू होत होती. एकदा आपला राजा तिथे पोहोचला की संपले सारे. कलशांनी कान टवकारले. आता दऱ्यात जहाज बुडाले होतेच, मात्र अशावेळी बुडत्याला पाण्यावर तरंगणारे एखादे फळकूट दिसावे ते पकडण्यासाठी त्याची उलखाल व्हावी तशी कलशांच्या काळजाची धडपड चालली होती. तोंडात बांधलेली फडक्याची साप ती तुटली होती. आपल्या शरीराच्या अणुरेणूत जेवढी म्हणून ताकद उरली असेल ती सर्व एकवटून कविराज कलश ओरडले, वाचवा वाचवा, माझ्या शंभूराजाला वाचवा. कलशांचे ते घातकी ओरडणे इखलास खानाने ऐकले. मात्र त्याने आपल्या हातातल्या चापकाचा कोयंडा दोन्ही हाताने पकडून त्याचा असा जोरदार टोला कलशाच्या मुंडन केलेल्या माथ्यावर हाणला की रक्ताची चिळकांडी इखलास खानाच्याच दाढीवर उडाली. त्या क्षणी कविराज मूर्छित झाले. त्यांची मान बाजूला कलंडली. खालचे आवाज ऐकून माथ्यावरचे ठाणे जागे झाले. कोण आहेत ती? वरून आरोळ्या ऐकू आल्या. मुकर्रब खान धास्तावला. तोच गणोजी शिर्क्याने तार स्वरात आरोळी ठोकली, संभाजी महाराज की जय. ठाणेदाराने सर्वांची बारकाईने चौकशी केली. चौकशी करण्यासारखे होतेच काय?
कनोजी राजे रायगडाच्या महाराणींचे येसुबाईंचे सख्खे थोरले बंधू होते. ठाणेदाराची नजर रक्ताने धुळीने माखलेल्या घोड्यावर लादलेल्या त्या दोन्ही सौदागरांकडे गेली. कलशांच्या डोक्यावर रक्ताच्या ताज्या खुणा होत्या, पण भोवळ येऊन त्यांची मान एकीकडे कलंडलेली. शंभूराजांच्या अंगावरचा मुसलमानी झका, मुंडन केलेली डोईदाढी, तिच्यावर साखळलेल्या रक्ताच्या अनेक निळसर खुणा धूर्त गणोजीने वाटेत त्या दोघांच्या उरल्या सुरल्या भुवाई भादरून घेतल्या होत्या. शंभूराजे आपल्या मुलखाला ओळखत होते, पण त्यांच्या बेंगरूळ रूपाला, त्या सुजलेल्या सफाचट चेहऱ्याला कोणी ओळखू शकत नव्हतं. मग गणूभाऊजी, तुम्ही काय शंभूराजांकडे चाललात? ठाणेदाराने विचारले. होय गड्या, या दोन्ही सौदागरांना घालतो राजांच्या पायावर. हे मोगलांचं पथक बी फुटून आपल्या स्वराज्यात येते. ते बघून शंभूराजे भारी खुश होतील. गणोजीनं खुशीने सांगितलं. जावा तर बेगाद्यानं, दिस बुडायच्या आधी डोंगर उतरा, ठाणेदारानं सल्ला दिला. आता समोरचा पाथरपुंज गाव जवळ येऊ लागला होता. सावल्या लांबल्या होत्या. सूर्य मावळ तिकडे झुकत होता. गेली 8 वर्ष महाराष्ट्रावरील पठारात प्रत्येक नदीच्या खोऱ्यात, खोलगट कडे कपाऱ्यात, बऱ्हाणपूरच्या मोगलाई इतकेच नव्हे तर कर्नाटकाच्या धरमपुरी, जिंजी, मदुरा ते सोलापूरच्या सपाटीत जिथे तिथे हजारो बहाद्दर मराठ्यांच्या प्रेरणेची संजीवनी देणारा, रक्ताचे पाणी करून शिवरायांचे गौरवी जहाज तारणारा हिंदवी स्वराज्याचा सौदागरच आज कराल काळाच्या दाढेकडे उडला जात होता. गेली कैक वर्ष शंभूराजांसाठी आईची मांडी झालेला सह्याद्री आता वेगाने मागे पडत चालला होता. दूरवरच्या अंधारात कराडच्या मोगली तळावरचे पेटलेले पलिते दिसू लागले. तर पुंच्या माळावरचा धनगरवाडा, वाटाडे झालेली ती पोरं मोठ्या खुशीत होती. प्रत्येकाच्या कनवटीला सोन्याच्या 3-3 मोहरा. त्या पोरात इल्या, पिल्या आणि धाकल्या ही वयानं थोराड होती. पिल्याची मावशी पाथरपुंच्या धनगरवाड्यात राहत होती. मोठी बक्षिसी मिळाल्याच्या आनंदात पिल्याने मावशीला कोंबडा कापायला लावला होता. घरात कोंबड्याचा झणझणीत रस्सा शिजत होता. तोवर वाटेवरच पोरांनी कोट्यांचा डाव मांडला होता. मटण भाकरी खाऊन पुन्हा मळेघाट उतरायचं पोरांनी नक्की केलं होतं. पण मगापासून काही गावकरी घाबरे घोबरे होऊन गावाकडे पळत होते. वाटेत एकमेकांच्या कानात काहीतरी कुजबुजत होते. त्या गूढरम्य हालचाली आणि पळापळ बघून पोरांना कसलीशी शंका आली. त्यांनी डाव मोडला. पलीकडच्या मोठ्या पिंपळाखाली पाथरपुंचे 7-8 शेतकरी घोळक्याने उभे होते. ते गंभीर शब्दात आणि दबक्या सुरात आपसात काहीतरी कुजबुजत होते. लई वंगाळ झालं, असं व्हायला नगं होतं र. देवा, थोरलं राज जाऊन 10 वर्ष झाली, तोवर त्यांच्या पोराची अशी वाट लागावी. पिल्या धिटाईनं पुढं होत गावकऱ्यांना विचारू लागला. काय हो पाहुणं, एवढं कानात तोंड घालून काय बोलताय? आपल्या शंभूराजाचा त्याच्या मेहण्यानं घात केला रे पोरांनो. राजांच्या बैलासारख्या मुसक्या बांधल्या, पाचशानं फरफटत ओढत घेऊन गेला रे. तो शेतकरी रडत आपले पाण्याने भरलेले डोळे पुसत बोलला. आज सांच्या पारी त्या नीच गणोजी शिर्क्यानं शंभूराजाला दगाफटका करून पकडून नेलं. दुपारी ह्याच वाटेनं गेले ते सारे. त्या शेतकऱ्याचे बोल कानावर पडले. मात्र तशी त्या धनगराच्या पोरांची तोंडे पांढरी फट पडली. कसा बसा धीर धरत धाकल्या ओरडला. काहीतरीच काय बोलताय राव, आम्ही दुपारी होतोच तिथं. गणोजी शंभूराजानं नव्हं, हिण्याच्या 2 सौदागरांना पकडून घेऊन शान गेलाय. गावकऱ्यांनी त्या पोरांकडे दुर्लक्ष केलं. मात्र त्यांचे गंभीर बोलणे सुरूच होते. ती भयंकर बातमी आजूबाजूच्या रानात वनव्यासारखी पसरत होती. शेतकरी हवालदिल झालेले, स्त्रिया पोरं रडू लागली होती. आपल्या घरातलंच कोणी जिव्हाळ्याचं दगावल्यासारखी सर्वांची स्थिती झाली होती. ते झपाट्याने बदलणारं वातावरण पाहून धनगरांची ती लेकरं हाबकली, गळपटून गेली. अजाणता आपण प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या राजपुत्राला शंभूराजाला संकटात आणलं. रायगडाच्या राजेश्वराला पकडून दिलं. दुश्मनाचे वाटाडे झालो, ही कल्पनाच त्यांच्या मनाला सहन होईनाशी झाली. पोरांच्या डोळ्यांसमोर दुपारचा घोड्यावर बसलेला तो सौदागर उभा राहिला. त्याचे विलक्षण भेदक आणि चमकदार डोळे त्यांच्या मनःचक्षुसमोर पुन्हा अवतरले. तशी ती रानपाखरे बेजार झाली. 8ही जण बाजूच्या आडोशाला पळाली. पिल्याने तिथल्या जांभळीच्या बुंध्यावर आपले डोके धाड धाड आपटले. धाकल्याने आपल्याच थोबाडात मारून घ्यायला सुरुवात केली. काही जण तिथेच रान मातीत गडबडाला लोळू लागले. 1-2घांनी त्राग्यानी माती तोंडात भरली. पिल्या उठला. त्याने कनवटीच्या त्या सुवर्ण मोहरा बाहेर काढल्या.
गणोजी आणि मुकर्रब खानाने दिलेली ती बक्षिशी त्याला सापाच्या काट्यासारखी विषारू वाटू लागली. सर्वांनीच आपल्या हातातली नाणी दूर भिरकावून दिली. वरून थोडे हलके वाटले, पण काळजाच्या लगद्यात घुसलेल्या पश्चातापाच्या गांधीन माशा काही केल्या त्यांची पाठ सोडायला तयार नव्हत्या. पोरे एक दुसऱ्याच्या गळ्यात गळा घालून रडू लागले. वयाने सर्वात लहान असणाऱ्या बिरजाने पिल्याला विचारले, दादा काय करायचं रे आता? गालफाडात चापट्या मारून घेत आणि हुंदका फोडत पिल्या बोलला, देवा मल्हारी राया, काय झाला म्हणायचा हे घोटाळा? तो कुत्रा गणू शिरका, त्याचा सैतानी कावाच आम्हाला कळला नाही. पोरांनो, एक वेळ आपण आपल्या आयाबायांना भरल्या विहिरीत ठुकलो, पण आपल्या शंभूराजाच्या अंगाला कोणी बोट बी लावता कामा नये. पोरं ओक्साबोक्शी रडत आपसात बोलू लागले. हिल्या मोठ्यानं रडायला लागला. त्याचा तर मामा कापूर होळात राहत होता. तिथली धाराऊ शंभूराजांची दूध आई होती. तिच्या दुधावरच राजे लहानाचे थोर झाले होते. त्या आठवणी काढत हिल्या सांगू लागला, आपल्याच आयामायांच्या दुधावर राजा लहानाचा मोठा झाला, आणि आज आपल्याच हातानं आम्ही त्याच्या गळ्याला नखं लावे. आसवांचा पहिला पूर आटून गेला. त्या आठही पोरांची कानशिले आणि धमन्या गरम झाल्या, जणू त्यांच्या देहातच शेकोट्या पेटल्या होत्या. हात शिवशिवू लागले. सर्वांनी पिल्याला विचारलं, सांग दादा, आता काय करायचं? कधळ्यांनो, काय करायचं म्हणून काय पुसतार? मेंढ्यांच्या कोंढरात हळूच घुसलेल्या लांडग्यावर झडप घालणारी आणि जित्या लांडग्याचा जबडा फासटून त्याला जीव मारणारी आमची धनगराची लेकरं. आपल्या डोळ्यांना गुंगारा देऊन सैतान आपल्या राजांना घेऊन गेले. त्या साऱ्यांची हाडं तोडू. चला चला. बाकीचे सारे एक सुरात गरजले. आपण त्या गणोजीच्या कारभाराला पंताला ठार मारू. बिरजा बोलला, कशाला पंत बिन, गड्यालाच हात घालूया. त्या गण्या शिरक्याच्या नरडीचा खोट घेऊया. पोरं तहान भूक विसरली की धरतीची 8 लेकरं दऱ्या डोंगर झाडी ओळ पालथी घालत कराडच्या दिशेने पळू लागली. त्यांच्या पायांना 10 हत्तींचं बळ आलं होतं. त्यांच्या छात्या धडधडत होत्या. न थांबता न थबकता ती 8 लेकरं रात्रभर धावत होती. त्यांच्या कमरेच्या कातडी करदोड्यात बांधलेले कोयते शिवशिवत होते. हाताच्या मुठी घट्ट दाबत आपलेच दात करकर चावत वाऱ्याच्या पाठीवर स्वार होऊन ते त्यालाच विचारित होती, कुठं कुठं आहे तो सैतान गण्या शिर्के? कराडचा मोगलाई तळ डाराडूर झोपला होता. बाजूच्या कोयनेच्या पात्रातून थंडगार वारा वाहत होता. तळावरील पहारेकरी आणि चौकीदार तेवढे जागे होते. जागोजागी मशाली पेटल्या होत्या. शिळीच्या खांडव्यात लपून बसलेल्या लांडग्याला शोधण्यासाठी जसा हुशार धनगर हळूहळू पावले पुढे टाकतो, तशी ती पोरं दबकत दबकत पुढे झाली. तेव्हा एका पहारेकऱ्यानं हटकलं, काय रे, कुठं चालला? आम्हाला गणोजी शिर्के सरकारने बोलवलेची. कुठून आला? आज शंभूराजांच्या शिकारीवर शिर्के सरकार आलं होतं. त्यांना वाट दाखवायला आम्हीच होतो की. इल्या बोलला. तो पहारेकरी थोडासा गोंधळला. काय करावे हेच त्याला कळेना. इतक्याच समोरच्या राहुटीतून कालच्यापैकी एक मुसलमान स्वार काही निमित्ताने उठून बाहेर आल्याचे दिसलं. त्याची नजर त्या पोरांकडे गेली. तसा तो हसून पहारेकरांना बोलला, अरे ले जाओ उनको गणोजी के पास, वो सब हमारे ही छोकरे. तळावर कमालीची सामसूम होती. मुकर्रब खानाच्या सोबत आलेले 700-800 जण तर अक्षरशः मेटाकुटीला आले होते. त्यांनी आपली दमली भागली हाडे जमिनीवर अंथरली होती. ते दोन्ही पहारेकरी एका तंबूसमोर थांबले. त्यांनी आतून बंद केलेला त्या तंबूचा कापडी दरवाजा आता पोरांना दाखवला. त्याबरोबर ती पोरे एकदम तार स्वरात गरजली, विरुबाच्या नावानं चांग भलं, विरुबाच्या नावानं चांग भलं. त्या आरोळ्या ठोकतानाच त्यांनी सोबत आलेल्या पहारेकऱ्यांवर झडप घातली. आपल्या चिवट हातांनी त्यांच्या हातातल्या दिवट्या हिसकावून घेतल्या. झटापट झाली. दिवट्यांच्या जाळाने त्या पहारेकरांच्या दाढीचे केस करपले. आपल्या डोळ्यांची बुबळे बाहेर येऊ नयेत या भीतीने पहारेकरांनी पाठीमागे धूम ठोकली. पोरांनी मात्र जळत्या दिवट्या समोरच्या तंबूवर फेकल्या. बघता बघता तंबू धाड धाड करत जळू लागला. कापराने जसा पेट धरावा तसं कनातीचं सामान जळू लागलं. आत घोड्यांसाठी ठेवलेल्या वैरणकाडीने पेट घेतला तसे धुराचे लोट बाहेर उसळून येऊ लागले. भागो भागो, आग आग. एकच गलका उडाला. तंबूतून या अल्ला वाचवा रे अशा करुण किंकाळ्या बाहेर ऐकू येऊ लागल्या. त्या पाठोपाठ आगीतून आपले अंग बचावत काही जण समोरच्या दरवाजाने बाहेर पडू लागले. तोवर पोरांनी कनातीच्या बळकट काठ्या हिसकावून हातामध्ये घेतल्या होत्या. त्यांनी समोरून ओरडत येणाऱ्या लोकांना झोडपून मागे लोटायला सुरुवात केली. तंबूला लागलेल्या आगीपेक्षा त्या धनगर पोरांच्या उरातली सोडाची आग खूप भडका घेत होती. ते बेंबीच्या देठापासून ओरडत होते, गण्या शिर्के ये बाहेर, तुझी खांडोळीच करतो. परंतु त्या पोरांच्या जिद्दीपेक्षा मोगलाई तळाची ताकद दांडगी होती. बाजूचे पहारेकरी स्वार सैनिक शेकडोंच्या संख्येने पुढे धावले. त्या 8 रानपाखरांना तात्काळ जेरबंद केलं. लवकरच आगही आटोक्यात आणली गेली. आतल्या बाजूत झोपलेल्या अनेकांनी अचानक आगीचा भडका पाहून पलीकडे नदीच्या अंगाला उड्या घेतल्या होत्या. आपला जीव वाचवला होता. त्या आगीने घोटाळा केलाच. तिथे 3 मुडदे कोळसा होऊन पडले होते.
ती काळी कुट्ट धुरकटलेली प्रेते ओळखू येत नव्हती. त्यांच्या अंगावरची वस्त्रे आणि डोईचे केस जळून गेले होते. डोळ्यांची बुबळे बाहेर पडल्याने त्यांच्या खाचा भयंकर दिसत होत्या. प्रेतांच्या अंगावरची कातडी जागोजागी लोंबून पडली होती. मुसलमान स्वार शिपाई एक दुसऱ्याच्या कानात हळूच बोलत होते. एक गनोजी होगा, दुसरा नागोजी, भला ये तिसरा अनजान फौजी कौन होगा. आग आणि दंगा दोन्ही शांत झालं, पण मुकर्रब खानाच्या गोटाकडे मात्र कोणीही जागे नव्हते. एवढा दंगा फसाद होऊ नये, ठाणेदाराने गेल्या अनेक दिवसांच्या जागृतीने अतिशय थकलेल्या मुकर्रब खानाला उठवायची हिंमत केली नाही. उन्हाची तिरीप खूप दाहक होती. 2च्या प्रहरी येसुबाईंचे पथक वशिष्ठी नदीच्या काठी पोहोचले होते. चिपळूण जवळच्या अमराईमध्ये महाराणी पोहोचल्या. तेथे नदीकाठीच न्याहारीसाठी पथक थांबलेले. पाठीमागून येणाऱ्या राजांचा येसुबाईंना इंतजार होता. इतक्यात मागच्या वाटेवर दूर झाडीत कल्ला उठला. 5-6 घोडी वेगाने दौडत पुढे आली. तशा महाराणी हसल्या. दशम्या उघडून ठेव, पहिल्या घासावेळी मी पोहोचतो. हे शब्द राजांनी खरे करून दाखवले म्हणायचे. पुढचा पल्ला गाठायचा होता. खंडोजी येसुबाईंना म्हणाला, मातोश्री घ्या, राजा आलंच. दशम्या सुटल्या. महाराणी पहिला घास तोंडी लावणार तो सर्वात पुढे आलेला घोडेस्वार सर्पदंश झाल्यासारखा कळवळून ओरडला, राणीसाहेब, घात झाला, वैऱ्याने घात केला. तोंडचा घास पानावर पडला. खंडोजी, येसुबाई, दासदासी झटकन उठून उभे राहिले. घामाघूम झालेले, जोराची दौड करून पुढे आलेले घोडेस्वार एकावेळी बोलू लागले, संगमेश्वरावर वैऱ्याचं आक्रमण आले. आम्ही स्वतः गावात हजारभर मोगले लांबून बघितले, आणि राजे, आपले राजे कुठं आहेत. खंडू बल्लाळाने कळवळून विचारले. राजे वैऱ्याला आडवे गेलेत. मोठी झुंबड गर्दी उडाली आहे. कविबुवांच्या वाड्यामोहरं मोठी लढाई सुरू आहे. होय, राजे निकरानं लढताना बघितलं म्या, पण आपलं लष्कर लई थोडं. त्यात वैरी मोठ्या फौजेनिसं प्रकट झालाय. इतक्यात त्या दोघा घोडेस्वारांच्या पाठोपाठ 200-300 घोड्यांच्या टापांचा गदारोळ कानावर आला. चिपळूणच्या सराईच्या दारातच ते पथक थांबले. संताजीने आपल्या घोड्यावरून खाली उडी ठोकली. त्याचा चेहरा गोंधळलेला होता. अंगावरच्या जामानिम्यावर धुळीचे आणि रक्ताचे डाग होते. त्याचा तो अवतार बघून येसुबाई पुढे धावल्या. त्यांनी विचारलं, संताजी, काय झालं? राजे कुठे आहेत? मातोश्री, घाबरायचं काही कारण नाही. अचानक सकाळी संगमेश्वरावर वैऱ्याने झडप घातली होती. चांगले 700-800 सैनिक होते. आमचं बळ अगदीच अपुरं, पण चांगलं झालं. आम्ही आक्रमण परतवून लावलं. आणि राजे कुठं आहेत? ते विचारताना येसुबाईंची छाती दडपून गेली होती. चिंता करू नका मातोश्री, ते क्षेम आहेत. महाराज आणि कविराज मधल्या जंगली वाटेने तडक रायगडाकडे परस्पर निघून जाणार आहेत. पण राजांना सोडून संताजी तू पुढे आलासच कसा? महाराणींनी विचारले. राजेही तिथं थांबलेले नाहीत. त्यांना तुमची लय काळजी. ढगातून पाऊस गळावा तसा वैरी अचानक उगवला तिथं. अजून किती वैरी धावून येणार कोणास ठाव. म्हणूनच राजांनी मला चिपळूणचं ठाणं रोखून धरायचा हुकूम दिलाय. येसुबाई सोबतचे 20-25 पालखी मेने गांगरल्यासारखे दिसले. महाराणींनी संताजीला प्रश्न केला, संताजी, अरे आमच्या शिरकाना तिथल्या वाटा आडवाटात घुसायला वारासुद्धा घाबरतो, तिथं वैरी कसा घुसला? मातोश्री, ही स्वकीयांचीच गद्दारी असणार. पण आता त्याचा विचार करत बिलकुल थांबू नका. पहिले निघा, नाहीतर मेने गडाकडे पोचायला वेळ लागेल. भुयांनी खांदे दिले. ते मेने पालख्या घेऊन गतीने पुढे धावत गेले. संताजीला चैन नव्हता. त्याने चिपळूणच्या ठाणेदाराला मदतीला घेतलं. तिथला बंदोबस्त चोख लावण्यात तो दिवसभर मग्न होता. तितक्यात सायंकाळी 2 घोडेस्वार संगमेश्वराकडून धावत आले. त्यांचे काळे ठिक्कर चेहरे बघवत नव्हते. बातमी सांगतानाच त्यांना रडूच कोसळले. सरदार, घात झाला. आपण सारे निघून गेलात आणि पुन्हा वैऱ्याची नवी पथकं गावावर चालून आली. त्यांनी गावाला आग लागली आहे. आपला पुरा पराभव झाला आहे. पण राजे कुठे आहेत? काही जण म्हणतात राजे बाजूच्या झाडीचा फायदा घेऊन निघून गेले. काही म्हणतात राजांना आणि कविराजांना वैऱ्यांना धरून नेलं. धरून डोसकं फिरलं की काय तुझं? संताजी डाफरला. नेमकी खबर समजत नव्हती. संताजी आणि ठाणेदाराच्या उभ्याच बोलणे झाले. मागे काहीतरी भयानक प्रकार घडला असल्याची त्या दोघांची खात्रीच झाली. चिपळूणला बसणे शहाणपणाचे ठरणार नव्हते. हाताशी लगेच उपलब्ध असणार 500 घोडा संताजीने मदतीस घेतला. चला निघा, फिरा माघारी. संताजीने घोड्यावर मान ठोकली. घोडी पुन्हा संगमेश्वराकडे सुसाट धावू लागली. डोंगर दऱ्या ओलांडत ओढे उघळ पार करत संताजीचे पथक भर वेगाने संगमेश्वरात पुन्हा माघारी पोचले. तेव्हा गच्चा अंधार पडला होता. संगमेश्वराची दारुण अवस्था बघवत नव्हती. त्या नांत्या सुंदर गावाचा नक्षाच बदलून गेला होता. परिसराला दहशत बसावी म्हणून वैऱ्याने जाताना आगी लावल्या होत्या.
अजूनही काही माड्या हवेल्या जळताना दिसत होत्या. जागोजाग रस्त्यात इतस्ता प्रेतांचे सडे पडले होते. टोळधाड येऊन गेल्यावर सारा गाव उद्ध्वस्त होऊन पडावा तशीच अवस्था झाली होती. गावामध्ये कोणी माणूस दिसत नव्हते. काही म्हाताऱ्यांनी लंगडे पळता येणं म्हणून लपून राहिलेले होते इतकेच. अजूनही औरंगाची पथके पाठीमागून येणार आहेत अशी भूमिका कोणीतरी वठवली होती. त्यामुळे बाजूच्या जंगलात आग्रात लपलेले जीव अजून गावात परतायला तयार नव्हते. संताजीचे दळ आल्याचे कळताच काही म्हातारी दुर्बळ माणसे धाडसाने बाहेर आली. त्यांच्याकडून पक्की खबर समजली. राजांना आणि कविराजांना वैऱ्यानं जिवंत धरून नेलं होतं. ती खबर ऐकताना तप्त सोन्यावर कोणी कोळशाचे पाणी ओतावे तसा संताजीचा चेहरा काळा निळा झाला. त्याला जोराचा हुंदका फुटला. तितक्यात पलीकडच्या वाटेने गिल्ला करत 500 घोडे धावत आले. हातखंब्याच्या दिशेने धनाजी जाधव माघारी आला होता. धनाजी आणि संताजी एकमेकांना भेटले. घोड्यावरूनच गडबडीने बोलणे झाले. धनाजी बोलला, संता, 2 तास मी इकडं तिकडं धावतोय. खूप तपास केला, पण राजांना घेऊन वैरी कोणत्या वाट्याने निघून गेला तेच कळलं. पण धनाजी थांबून कसं भागल? आपल्या सूर्यालाच वैरी घेऊन गेला बरं. बाकी माणसांचा दर्या काय कामाचा? संताजी हळहळत बोलला. खल झाला. गोवा रत्नागिरीच्या आणि चिपळूणच्या बाजूचा रस्ता सोडला तर उरत होती ती आंबा घाटाकडची वाट. वैरी कोल्हापूरहून तिकडूनच खाली उतरला असावा याची खात्री झाली. तेथून आंबाघाट गाठायलाही देवरुख आणि साखरप्यावरून किमान 5-6 तास लागणार होते. रस्ता अरुंद वाटा निसरड्या, मार्गात अनेक उंच टेकड्या, बिकट खिंडी. प्रवास मोठा जिकिरीचा होता. निर्धार झाला. तानाजी आणि संताजीसोबत जमलेला सुमारे 1000भर घोडा आंबा घाटाच्या दिशेने निघाला. इतक्यात त्या गर्दीमध्ये कोणीतरी संताजीच्या घोड्याजवळ येऊन चिकटले. आपल्या रिकिवीतला पाय धरून उभ्या असलेल्या त्या हडकुळ्या ब्राह्मणाकडे संताजीने बघितले. चेहरा ओळखीचा होता तो. हो, संगमेश्वराच्या ठाणेदाराचे कारभारी त्र्यंबक शास्त्रीच होते. संताजीने गडबडीने विचारले, बोला शास्त्री बाबा, काय म्हणता? काही क्षणच या माझ्याबरोबर. बाजूचा कवी कलशांचा वाडा जळून खाक झाला होता. आतल्या विस्तवाची धग अजूनही बाहेर दारात लागत होती. तेथे समोर 50-60 प्रेते विखरून पडली होती. त्यापैकी एका प्रेतावर शाल पांघरलेली शास्त्रीबुवांनी हलक्या हाताने शाल बाजूला केली. समोरचे दृश्य पाहून संताजी गोंधळून गेला. दिवसभराच्या पळापळीत राजवीर उद्भवलेल्या महासंकटात आपल्याला कोणी पिता आहे, तो हिंदवी स्वराज्याचा सेनापती आहे, या कशाची संताजीला याद राहिली नव्हती. दुपारच्या लढाईत शंभूराजांना वाचवता वाचवता वृद्ध सेनापती म्हाळोजी घोरपडे कोसळले होते. आपल्या पित्याच्या शवाकडे पाहताना संताजी अंतर्बाह्य गदगदून गेला. का तर तिने सांजेला येसुबाई महाराणी साहेब राजप्रासादातील भव्य अशा तुळशी वृंदावनाजवळ बसून होत्या. आपल्या आधी पोहोचू असा दावा करणारे शंभूराजे अद्यापही कसे परतले नाहीत याची चिंता त्यांना होतीच. इतक्यात अचानक 3 घोडेस्वार तेथे येऊन धडकले. त्यांच्या पाठोपाठ येसाजी कंक आणि इतर मंडळी तिकडे धावत येताना दिसली. त्या सर्वांची अत्यंत भेदरलेली तोंडे पाहून येसुबाईंच्या काळजाचा ठोका चुकला. त्या तिघांनी घोड्यावरून खाली उड्या ठोकल्या. महाराणींचे पाय धरून ते मोठ्याने रडून सांगू लागले, राणी सरकार, अंगावर डोंगर कोसळला हो, घात झाला घात. वैऱ्यानं आपल्या राजांना धरून नेलं. काय? उभ्या देहावरच वीज कोसळल्यासारख्या येसुबाई जागच्या जागी थरारल्या. त्यांना दासी कुळमणींनी आधार देत सावरून धरले. कोणी धरून नेलं म्हणता दादासाहेबांना? येसुबाईंची बगल धरून उभ्या असलेल्या ताराऊंनी विचारले. मुकर्रब खानाने. मराठ्यांच्या राजाला पळवून नेलं? काय सांगता? असं कसं नेलं? क्षणभर आपल्या पाठीचा कणाच पिचल्यासारखं महाराणींना वाटलं. त्या तशाच खाली जागेवर बसल्या. त्यांना दरदरून घाम फुटला. भोवळ आली. तशी पळापळ झाली. पांढरा कांदा फोडून दासींनी त्यांच्या नाकाजवळ धरला. पण थोड्या वेळातच त्या मूर्छेच्या कैफातून बाहेर आल्या. राजाराम साहेबही आले. त्या धक्कादायक वार्तेने तेही मूर्छित झाले. गेली 9 वर्ष रायगडचा फड सांभाळणाऱ्या युवराज्ञींच्या अंगातले सच्चे रक्त उसळले. त्यांनी हरकऱ्यांकडून घडली कर्मकथा जाणून घ्यायचा प्रयत्न केला. तोवर तेथे खंडो बल्लाळ, ज्योताजी केसरकर, रायप्पा महार अशी बरीच मंडळी जमली. रायप्पाला हुंदके आवरत नव्हते. उगाधान्याला सोडून मी इकडं आलो ते कशापायी असं म्हणत तो ओक्साबोक्षी रडत होता. राजांना आणि कविराजांना शिरकाणातील मळे घाटाकडूनच पुढे नेल्याचे महाराणींना समजले. तशी त्यांच्या गोंधळात अधिकच भर पडली. त्या बोलल्या, छे छे, असं कसं होईल? त्या निबिड अरण्यातून जायला भूतही घाबरतात म्हणे.
अशी भयकारी वाट खानाला सापडेलच कशी? काय सांगायचं मातोश्री, दात बी आपलं आणि होट बी आपलं. काय घडलं ते पटकन सांगून मोकळे व्हा. इकडं श्वास कोंडतोय आमचा. आपले आपले दादासाहेब गणोजीराजे शिर्के स्वतःसोबत होते मुकर्रब खानाच्या. छे, तो ऐन जंगलचा रस्ता गणोजी दादांना तरी कुठला माहीत. त्यांनीच वाटाडे पुरवले, खाण्याच्या घोड्या माणसांची व्यवस्था केली. त्यांचे कारभारी गोवर्धन पंत बी होते सोबत त्यांच्या. डोळ्यातून झरझर वाहणारे उष्ण अश्रू महाराणींनी आपल्या पदराच्या टोकाने पुसले. दुसऱ्या क्षणी त्यांनी हरकऱ्यांना विचारले, धनाजी संताजी कुठे आहेत? महाराणी कोणाला दखल? राजांवरच बिलामत कोसळली आहे, सगळीकडे गडबड उडाली आहे, अंधाधुंद माजली आहे. पण मातोश्री, घाबरायचं मला कारण वाटत नाही. धनाजीरावही बुद्धीचे तेच, ते संताजींना घेऊन इकडंच येतील. आपल्या सल्ल्याशिवाय कोणतीही आगळी करणार नाहीत. खंडो बल्लाळ बोलले. त्या भयंकर वार्तेने रायगड थरारला. प्रत्येक बुरुजावरून, देवडीवरून माणसे पळत सुटली होती. राजमहालाच्या बाहेर 3-4 हजारांचा जमाव जमला. राजे शंभूराजे कुठं गेला तो? बाहेरून जनांच्या आक्रोश, दुःखाच्या आरोळ्या आणि हंबरड्या आता ऐकू येऊ लागले. बाहेरचा तो सुगावा लागताच येसूबाई महाराणी सावरल्या, भानावर आल्या. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना खून केली. चला खंडोबा, चला ताराऊ. ते सारे महालाच्या बाहेर एका उंचवट्याच्या जागी आले. महाराणींना बघताच स्त्रिया, पुराणा, वृद्धांना कंठ फुटला. आईसाहेब, आईसाहेब असा आक्रोश करणाऱ्या रयतेला शांत करण्यासाठी महाराणींनी हात जोडले. त्या बोलल्या, ऐका, अशी बाजार गर्दी करू नका. औरंग्याशी आपलं युद्ध सुरू आहे. थोडं कमबहोत चालायचंच युद्धात. घाबरू नका. क्षणभर एखादा डाव उलटला म्हणजे औरंगजेबाचा विजय झाला की काय? रायगडाहून आता लवकरच फौजा बाहेर पडतील. आम्ही सारे वैऱ्याच्या अंगावर धावून जाऊ. राजांना औरंगजेबाच्या मुठीतून नव्हे तर यमाच्या दाढेतूनही घेऊन माघारी येऊ. त्याही स्थितीत जमलेल्या हजारोच्या जमावाने राजांचा आणि महाराणींचा जयघोष केला. त्यांना शांत करत येसूबाई बोलल्या, स्वार राऊतांनी आपापल्या जागी निघून जावं. आपले पहारे, मोर्चे, बुरुज सोडून अजिबात बाजूला जाऊ नका. हुल्लडबाजी कराल तर वैऱ्याला फायदाच होईल. जमलेला जमाव पांगला. राजारामसाहेब भानावर आले होते. आम्हाला वैऱ्याच्या मुठीतून सोडून आणणारे आमचे दादासाहेब दुश्मनाच्या हाती कसे लागले वहिनीसाहेब? ते कळवळून विचारत होते. खंडोबा, किमान 10-15 हजारांची ताजी तवाणी फौज उभी करायला किती वेळ लागेल? येसूबाईंनी विचारलं. इथं 5-6 हजारांची फौज आहे, पण सामान सुमान घेणं, शस्त्रास्त्र गोळा करणं गरजेचं आहे. बाकी फौजा साऱ्या स्वराज्यात जागोजाग नेमल्या आहेत. असं करा, आता लागलेच दूत सुधागड, सागरगड, बिरवाडीच्या किल्ल्यावर पाठवा. सकाळी न्याहारीच्या आत फौजा खाली पाचाडला पोचायला हवेत. मातोश्री, चिंता करू नका. दिल्या वेळेत बांधणीच्या माळावर घासदाण्यासह दळ त्यावर ठेवतो. तोवर धनाजी संताजी येतीलच, खंडो बल्लाळांनी सांगितलं. येसूबाई महाराणी आणि जाऊबाई ताराबाई रात्रभर जाग्याच होत्या. दुसऱ्या दिवशी रणावर निघायची तयारी सुरू होती. बरीचशी कामे उरकत आली. बाकी सारेजण नेमून दिलेल्या कामगिरीवर निघून गेले. डोक्यावर चांदताऱ्याचे मिनार मिरवणाऱ्या एका महालासमोरून धिंड पुढे चालली. त्या महालाड 3 जीवांना कोंडलं गेलं होतं. तंबू, ताशे आणि शहादनांचे आवाज त्या तिघींच्या कानावर आले. समोरच्या भिंतीला मानवी धडकेने जर भोग पडले असते तर तसाही प्रयत्न त्या तिघींनी केला असता. राजे कैद झाले आहेत. त्यांच्या मुसक्या बांधून पातशाह त्यांना बहादूरगडाला घेऊन येतोय ही वार्ता ऐकल्यापासून तर त्या तिघी एकसारख्या आक्रंदत होत्या. पातशहाच्या हुकमानुसार इखलास खान आणि हमुदुद्दीन खान राजांची आणि कविराजांची धिंड वाजवत दिवाने खासजवळ घेऊन आले. तेव्हा पातशाही दरबाराला मक्का मदिनेसारखे उत्सवी स्वरूप आलं होतं. दरबारामध्ये पातशहाचे सारे आमीर, उमराव, शहाजादे, पोते, सगळे सोयरे झाडून उपस्थित होते. इतक्यात मुकर्रब खान, इखलास खान आणि बहादूर खान पातशहासमोर दाखल झाले. त्यांनी आपल्या धन्याला ताजीम दिली. पातशहाने त्या पापलेकांना हिरे जवारात उंची भेटवस्तू देऊन मालामाल करून सोडले. ते दोघे झुकूनच थोडेसे बाजूला झाले. तेव्हा पातशहाने समोर नजर फेकली. साखळदंडाने पूर्ण बांधलेल्या अवस्थेत शंभूराजे आणि कवी कलश समोर उभे होते. तो देखावा पाहून पातशाह भलताच खुश झाला. त्याची ती सद्यदित अवस्था पाहून दरबारातील अनेक जणांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. पातशाहला राहवले नाही. अतिशय भावनाविवश होऊन तो आपल्या रत्नजडीत उंची सिंहासनावरून उठला. कवड्याची माळ पोटाशी धरत एक पाऊल टाकत पायऱ्यावरून खाली उतरला. सारा दरबार त्याच्याकडे औत्सुक्याने पाहू लागला. पातशाहने मनोभावे जमिनीवर आपले डोके टेकवले. अल्लाह तालाचे अंधुक चित्र डोळ्यांपुढे आणले. पातशाहचे मूळचे तांबूस नाक आता तर लाले लाल दिसत होते. त्याचे पातळ ओठ थरथरले.
सोनेरी दाढेतले बाल लवलवले. त्या अतीव हर्षानंदाने तो आत्मनातून काहीसा बावरूनही गेला होता. अल्लाह तालाची करुणा भागण्यासाठी भावनाविहत झालेल्या पातशहाला लोक प्रथमच पाहत होते. भर दरबारात आपल्या सिंहासनावरून पातशाह असा फक्त आणि फक्त एकदाच खाली उतरला होता. 16-17 वर्षांमागे जेव्हा शिवाजीराजांनी रायगडावर स्वतःचा राज्याभिषेक करून घेतल्याची खबर पातशहाला दरबारात प्रथम समजली होती, तेव्हा त्याला स्वतःची घृणा वाटली होती. शर्मेने शहारलेला पातशाह सिंहासनावरून रागाने ताडताड खाली आला होता. असा जमिनीवर झुकून उद्गारला होता, या अल्लाह, कितना है बुरा वक्त. कास्तकारांचे किसानांचे बच्चेही विडे खुरपी घेऊन रानात घास कापण्याऐवजी तख्तावर बसू लागले तर. आजही भर दरबारात पातशाह अत्यंत सद्गदित होऊन कृतज्ञतेने अल्लाचा धावा करत होता. सारा दरबार हिलावून गेला होता. जमिनीवर झुकलेल्या पातशाहला कवी कलशांनी पाहिलं तशी त्यांची नजर रुंदावली. साखळ दंडांनी बद्ध केलेल्या कवी कलशांची छाती अभिमानाने फुलून आली. त्यानंतर पातशाह एक एक पाऊल टाकत धीम्या गतीने त्या दोघा खतरनाक राजबंद्यांसमोर येऊन उभा राहिला. ते दोघेही औरंगजेबाच्या डोळ्याला डोळा देत जळजळीत कटाक्ष टाकत होते. अंगावर जखडून बांधलेल्या साखळदंडांची त्यांना पर्वाच नव्हती. ते पाहून इखलास खान ओरडला, संभा, पागल, तुझे जिंदगी प्यारी है या नहीं? बादशाह को ताजीम दो. पण दोघेही अनिच्छल नजरेने औरंगजेबाकडे पाहत उभे होते. बादशाह पुन्हा आपल्या सिंहासनाकडे वळला. तेव्हा फौलाद खान राजांवर आणि कवी राजांवर आसुडासारखा कडाडला. पागलो, बादशाह को सलाम करो, आपली जिंदगी बचा. परंतु ते दोघेही आपल्या वटारलेल्या डोळ्यांनी दरबाराकडे बघत होते. बादशाहचे सरदार सेवक त्यांना हाताने खुणावत होते, छुपे इशारे देत होते. न राहून फौलाद खान कलशांजवळ गेला. त्यांच्या दंडाला चिमटा घेत कडाडला, पागल, अपने बाप को सलाम कर. खानाचे शब्द कलशांच्या जिव्हारी लागले. कविराजांनी रागाने बेसावत खानाचा खुबा गवसून लाथ घातली तसा फौलाद खान दणकन पुढे तोंडावर कोसळला. त्या आवाजाने पातशाहने गरकन मागे वळून पाहिले. तेव्हा काहीच घडले नाही अशा अर्थाने आजिजीने हसत आपला झगाट झाडत फौलाद खान उभा होता. औरंगजेबाने जुल्फिकार खानाला जवळ बोलावले. सिंहासनाजवळ जुल्फिकार खान जाऊन खाली गुडघ्यावर बसला. बादशाहने त्याच्या कानामध्ये कोणती तरी महत्वाची गोष्ट सांगितली. तेव्हा जवामर्द खानाने अत्यंत आज्ञाधारकपणे मान हलवली आणि तो ताड पावले टाकीत वेगाने दरबारातून निघून गेला. त्या दोन राजवंत्यांची रवानगी लागलीच बंदीखान्याकडे केली गेली. बहादूरगडावर शरबताच्या काहिलीच्या काहिली रित्या होत होत्या. हिंदूंच्या दिवाळीला लाजवील अशी दिव्यांची आरास सुरू होती. आपणही दिल्लीकडे निघून जाऊ या केवळ कल्पनेनेच लाखो जीव खुश झाले. त्या खुशीच्या पोटामध्ये मात्र एक भीतीदायक सन्नाटा पसरला होता. मोगली आणि दख्खनी स्वार शिपाई एकमेकांच्या कानात कुजबुजत होते. शायद जहन्नमी संभाजी राजाची आजची ही रात अखेरची रात ठरणार. बिलकुल, क्यू नाही. दारासारख्या आपल्या सख्या भावाची खाली 2-3 दिवसातच पातशाहने मुंडी चाटली होती. बराबर आहे मिया. याद आहे ना त्या गोखलाची, जो बगावतखोर जाट किसानांचा नेता. त्याला पकडून पातशाहनं त्याची बोटी बोटी करून त्याचे तुकडे बाहेर फेकून दिले. मथुरेतली मंदिरही बेचिराग केली होती. सच है भाईजान, किसी वक्त खुद अल्लाह ताला या काफरांना माफ करेल, पण औरंगजेब पातशाह बिलकुल नाही.